प्रेक्षकांनो, मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजच्या भागामध्ये इकडे प्रतिमाला खूपच क्रिटिकल कंडिशन झालेली असते. त्यामुळे रविराजांना पण खूप टेन्शन येतं आणि डॉक्टरने सांगितलेलं असतं की आता आपण यांची ब्लड टेस्ट केल्याच्या नंतर यांना खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि हिमोग्लोबिन खूपच कमी आहे, त्यामुळे रक्त द्यावंच लागेल. नंतर सगळ्यांना खूपच टेन्शन येतं. आता रक्त आणायचं कुठून आणि ब्लड बँकमध्ये गेलं तर तिथे खूप वेळ लागणार आणि डॉक्टरने सांगितलेलं असतं की नाही, यांना ताबडतोबच द्यायचं आहे तरच या वाचू शकतील, नाही तर काय होईल हे देवच सांगू शकेल. इकडे अश्विन म्हणत असतो, आता काय करायचं, माझं तर डोकंच काम करत नाहीये, आता रक्त कुठून बोलवायचं. इकडे रविराज खूपच हायपर होतात, पण अर्जुन म्हणतो, सिनियर तू शांत हो, आम्ही बघतो काय करायचं तर. आणि इकडे अर्जुन म्हणत असतो, अरे प्रतिमा आत्या आणि तन्वीचा ब्लड ग्रुप सेम असेल ना, कारण सिनियरने लहान होती तेव्हा तन्वीची ब्लड टेस्ट केली होती तर तिचा ओ निगेटिव्हच होता. डॉक्टर म्हणतो काहीही करा पण लवकरात लवकर ब्लडची अरेंजमेंट करा. नंतर अश्विन म्हणत असतो, हो मी लगेच तन्वीला कॉल करतो आणि इथे बोलवून घेतो. आणि रविराज म्हणत असतात, हो तन्वीचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्हच आहे तर तिलाच बोलवावं लागेल. नंतर अश्विन म्हणत असतो, पण तन्वी केव्हा येईल. इकडे अर्जुन म्हणतो, तू तिला पहिले फोन तर कर. आणि अश्विन म्हणत असतो, बघू द्या डॉक्टर, रिपोर्ट बघितल्यानंतर अश्विन म्हणतो, खरोखरच हिमोग्लोबिन खूपच कमी आहे आणि इकडे प्रतिमाला खूप कसं तरी होतंय, त्यामुळे सगळीच खूप टेन्शनमध्ये आले आहेत. अश्विन लगेच बाहेर येतो आणि तन्वीला कॉल करतो आणि तो कॉल ती घेऊन बाजूला जाते आणि म्हणते, काय मी प्रतिमा आत्याला रक्त द्यायचं नाही, मी असं काही करणार नाही. इकडे सगळेजण बसलेले असतात आणि तिचं ततत प होत असतं, कारण तिला माहिती असतं ती खरी तन्वी नाही आहे, त्यामुळे तिचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह नसणारच. पण आता पुढे ना खूपच मजा येणार आहे की अर्जुन असं काहीतरी करतो. पूर्णा आजीच्या नावाने एक शिबिर अरेंज करतो. नंतर त्यामध्ये तन्वीला ब्लड सॅम्पल द्यावंच लागतं आणि तेव्हा कळणार आहे ती खरी तन्वी आहे की नाही. इकडे ती नाही नाहीच म्हणत असते. अश्विन तिच्यावर खूप चिडतो. तुला माहिती आहे का प्रतिमा आत्याची कंडिशन काय आहे तर, आणि तू हे सगळं असं का वागते, मला तर काही कळतच नाही बाबा तुझं. ती म्हणत असते, अरे अश्विन मी नाही देऊ शकत रक्त, तुला कसं सांगणार आहे मी. इकडे सगळेजण म्हणत असतात, अशी काय मुलगी ही प्रतिमाच्या पोटी जन्माला आली ना, देवच जाणे. नंतर इकडे अश्विन खूप चिडलेला असतो आणि सायली आणि अर्जुन त्याचं बोलणं ऐकत असतो. नंतर कसं बसं तयार करतो आणि तन्वी म्हणते, हो बाबा येते मी आता हॉस्पिटलला. पण तन्वीच्या मनात काही नसतंच की तिला भीती वाटत असते. आताच सगळ्यांना जर कळलं मी खोटी तन्वी आहे तर मला या घरातही ठेवणार नाही आणि जेलमध्ये जावं लागेल. नंतर सायली म्हणत असते, पण ही अशी का नाही म्हणत असेल, अश्विन भाऊजीला एवढं का समजावावं लागतं, याचा सगळेजण विचार करत असतात. इकडे तन्वी फुल टेन्शनमध्ये आलेली आहे की आता ही तर प्रिया आहे आणि आता कसं सांगणार माझा ब्लड ग्रुप आणि प्रतिमाचा ब्लड ग्रुप सेम नाही हे तर. इकडे सुमन तिला समजवत असते, अगं बाई तुला चांगलं वागण्याची संधी मिळते आणि तर तू जा ना, दे ना ब्लड. इकडे कल्पना पण खूप चिडते, अशी कशी ग मुलगी तू, तुझ्या आईची एवढी क्रिटिकल कंडिशन आहे आणि तुला ब्लड द्यायचं तर तू नाही म्हणते सरळ, कशी मुलगी आहे ही. रविराज म्हणतो, झाली का तन्वी तयार आणि येत आहे का ती. अश्विन म्हणतो, हो मी तयार केलंय तिला, ती निघते आहे घरून. इकडे सायली म्हणत असते, लवकर यायला हवं तन्वीने आता, नाहीतर थोडा जरी उशीर झाला तर प्रतिमा आत्याच्या तब्येतीला काहीही होऊ शकतं. रविराज म्हणत असतो, हे कसलं संकट आलंय प्रतिमावर, आपल्याला तर काही कळतच नाहीये.
आणि एवढ्या दिवसाचं तिला काहीच जाणवलं नाही हिमोग्लोबिनबद्दल. नाही तर एवढ्या दिवसाचंच आपण काही ना काही ट्रीटमेंट केली असती. सायली म्हणत असते, हो ना, आता काय करणार. प्रतिमा आत्यांनी कुणाला सांगितलं पण नाही त्यांना काय होत होतं. आणि एकदमच त्यांना असं चक्कर आलं आणि हॉस्पिटलमध्ये टेस्ट करायला सांगितल्या. नंतर ते इकडे तिकडे फेऱ्या मारत असतात आणि तन्वीची वाट बघत असतात. तन्वी केव्हा येते. इकडे सायली बघत असते प्रतिमाला. प्रतिमाची हालत खूपच बिघडलेली असते आणि तिला मागचे क्षण आठवत असतात की प्रतिमा कशी तिला गळ्यात भेटते आणि स्वतःची मुलगी म्हणून हॅपी बर्थडेच्या वेळेस तिला केक वगैरे भरवते. तिला खूप आठवत असतं आणि तिला म्हणजे त्या दोघी मायलेकीच आहेत, पण सध्या त्यांना माहीत नाही आहे. त्यामुळे सायली म्हणत असते, माझ्या आईला काही होऊ देऊ नको देवा, कारण ती माझी जरी सख्खी आई नसली तरी माझ्या आईपेक्षा काही कमी नाही आहे. इकडे अस्मिता सगळ्यांना म्हणत असते की काय प्रतिमा आत्याचं नशिबात लिहून ठेवलंय. अशी कशी मुलगी सरळ नाही म्हणायची. नंतर अर्जुन सायली परत कॉल करते आणि म्हणते, तन्वी अजूनही आली नाहीये. तन्वी घरातून निघली आहे ना. कल्पना म्हणते, हो ग, केव्हाची निघली आहे ती, अजून कशी पोहोचली नाहीये. आणि सगळेजण विचारात पडतात की तन्वी गेली कुठे मग. घरून तर केव्हाची निघली आहे, अजून हॉस्पिटलला पोहोचली नाही. आणि कल्पना म्हणत असते, पण प्रतिमाची तब्येत बरी आहे का ग सायली. सायली म्हणत असते, नाही ना आई, प्रतिमा आत्या खूपच क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे, ते शुद्धीतही नाही आहेत आणि त्यांना जर लवकर ब्लड दिलं नाही तर काहीही होऊ शकतं. इकडे सगळेजण देवाकडे प्रार्थना करत असतात की प्रतिमा वाचली पाहिजे, प्रतिमाला काही व्हायला नको. सगळेजण खूप टेन्शनमध्ये आलेले असतात आणि प्रतिमा बिचारी झोपून सायलीला थोड्या नजरेने बघते पण आणि बाहेरून आत बोलावते. सायली म्हणते, काय झालं प्रतिमा आत्या, तुम्ही टेन्शन नका घेऊ, काहीही होणार नाही तुम्हाला. आम्ही जोपर्यंत तुमच्यासोबत आहे ना तोपर्यंत तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. आणि सायलीला खूपच रडायला येतं की काय हालत झाली माझ्या आईची, कारण तिला आईच समजत असते आणि तीही हिला मुलगीच मानत असते. नंतर ती बाहेर जाते आणि अर्जुनला म्हणते, तन्वी अजून कशी आली नाही आणि केव्हा येईल. अर्जुन पण म्हणतो, खूप उशीर होत आहे, तन्वीला एवढा वेळ का लागतोय. आणि तन्वी इकडे एका ठिकाणी थांबते आणि विचार करत बसते, आता जर मी गेले तर सगळ्यांना कळेल की मी खरी तन्वी नाही आहे. इकडे अश्विन बिचारा तिला कॉलच करत असतो तरी तन्वी काही कॉल घेतच नसते. इकडे रविराज म्हणतो, काय हा बेजबाबदारपणा, मला माहिती होतं ही तन्वी अशीच करणार, तिला अजिबातच काळजी नाही आहे कुणाची, तिला फक्त स्वतःचंच कळतं. नंतर प्रिया इकडे विचार करत असते आणि तिला नागराजनं बोललेलं आठवतं. नागराज म्हटला होता, आता तुला तर मी सोडणार नाही, तुला तर मी बघ कसं अडकवतो. आणि तिला वाटतं आता यानेच हा काहीतरी प्लॅन केला की काय, मी खरी तन्वी आहे की नाही सगळ्यांसमोर आणण्याचा. आणि ती म्हणते, पण असं काही असेल तर माझं तर वाटच लागली आहे, पण मी आता सध्या तरी जाऊ शकत नाही हॉस्पिटलला, कारण मला आज ते कळू द्यायचं नाही आहे. आणि ती अश्विनला मॅसेज करते की मी कुठेतरी अडकली आहे आणि मला यायला थोडा उशीर होईल. नंतर सगळेजण प्रतिमाला बोलायला येतात. सायली खूपच अस्वस्थ असते आणि तिला समजावत असते, प्रतिमा आत्या तुम्हाला काहीही होणार नाही, तुम्ही काहीच काळजी करू नका. आणि अश्विन चेक करत असतो प्रतिमा आत्याचे हार्टबीट. नंतर ते कमी जास्त होत असतात. अश्विन म्हणतो, खूप वेळ होत आहे, प्रतिमा आत्याला लवकर ब्लड नाही मिळालं तर काहीही होऊ शकतं. इकडे रविराजला खूपच राग येतो आणि अर्जुन पण खूप चिडतो. अर्जुन म्हणतो, काय हा बेजबाबदारपणा, कसली आहे ही प्रिया, स्वतःची आई असताना सुद्धा असं वागतं का कुणी. आणि सगळीच खूप चिडचिड करत असतात कारण प्रतिमाची हालत खूप क्रिटिकल होत चालली आहे. नंतर अर्जुन बाहेर येतो आणि कॉल करतो. तो म्हणतो, आई, तन्वी खरंच घरातून निघाली आहे का ग. इकडे कल्पना म्हणते, हो ना, किती वेळची गेली आहे ती, अजून कशी पोहोचली नाही, ती तर आम्हाला सांगून गेली आणि लगेच निघते म्हणाली.
तो म्हणतो पण खरंच कुठे गेली आहे ती, कारण इथे तर काही अजून पोचलीच नाही. आणि प्रतिमा आत्याची हालत खूपच बेकार झाली आहे ग आई. आणि कल्पनाला पण खूप टेन्शन येतं. नंतर रविराज आणि सायली पण विचार करत असतात आता काय होणार, तन्वी तर अजून आली नाही. इकडे अश्विनने 2-3 हॉस्पिटलमध्ये पण चेक केलं, तरी तो म्हणत आहे पण ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप हा खूपच रेअर आहे आणि मिळणे अशक्यच. नंतर लगेच अर्जुनला आठवतं की सायलीचा अपघात झाला होता तेव्हा प्रतिमा आत्याने नकळत येऊन तुला ब्लड दिलं होतं ना, मग तुझा आणि प्रतिमा आत्याचा ब्लड ग्रुप सेमच असेल. नंतर सायलीला पण आठवतं, हो खरंच प्रतिमा आत्यानेच दिलं होतं मला ब्लड. आणि इकडे अश्विन म्हणतो, अरे यार एवढ्या वेळेचं का नाही कळलं आपल्याला, इतक्या वेळ तन्वीची वाट बघत बसलो आणि उगाचच उशीर झाला. चल सायली आपण बघूया चेक करून, तुझा ओ निगेटिव्ह असेल तर लगेच प्रतिमा आत्याला रक्त देता येईल. इकडे रविराजांच्या पण जीवात जीव आलेला असतो की आता ब्लड भेटणार आणि प्रतिमा ठीक होणार. ते सगळ्यांनाच खूप आनंद होतो. पण रविराज म्हणता, कसल्या मुलीला जन्म दिला आहे ना आम्ही, तिच्यावर साधे संस्कार तर आम्ही करूच शकलो नाही नियतीमुळे, पण जेव्हा ती आमच्यात आली तेव्हाही आमच्यासारखी कधीच होऊ शकली नाही, याचंच गिल्ट मनात खूप वाईट वाटतंय. आणि सायली त्याला समजवायला जाते. नंतर लगेच अश्विन म्हणतो, चल सायली आपण तुझं रक्तगट चेक करूया. आणि ते निघून जातात. ब्लड चेक केल्याच्या नंतर सायलीचा ॲक्च्युअलमध्ये ब्लड ग्रुप तोच असतो. तर सगळ्यांना खूप आनंद होतो आणि सायली ब्लड पण देते. ब्लड दिल्याच्या नंतर सगळ्यांना खूप आनंद होतो. इकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो, तुला काही झालं नाही ना. अर्जुनला सायलीची खूपच काळजी असते. पण आता लवकरच कळणार आहे की सायली हीच खरी तन्वी आहे. आणि त्यामुळेच सायली आणि प्रतिमाचा रक्तगट मॅच झाला. इकडे आता खूप वेळ झाला आहे आणि प्रिया आली आहे हॉस्पिटलमध्ये आणि ती चेक करते रिसेप्शन मध्ये की ब्लड वगैरे भेटलंय का. तिला कळतं की प्रतिमा आत्याला ब्लड दिलंय, तेव्हा ती शांत होते. आणि रविराज इकडे खूप टेन्शनमध्ये असतात. तर अश्विन येतो आणि म्हणतो, ब्लडची व्यवस्था झालेली आहे आणि सायली ब्लड देते, त्यामुळे आत्या आता खूपच लवकर बरी होणार आहे. आणि सायलीला तिच्या आईलाच ब्लड देते, त्यामुळे खूप मस्त वाटत असतं, तिला काहीच झालेलं नसतं. नंतर ब्लड देऊन झाल्याच्या नंतर अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघून हसतात आणि त्यांना खूप आनंद होतो की आता आपल्या आत्याला काही होणार नाहीये. इकडे अश्विनला पण खूप बरं वाटत असतं. अर्जुन घरी कॉल करून सांगतो की आता प्रतिमा आत्याला सायलीने ब्लड दिलंय, त्यामुळे आत्या ठीक आहे, तुम्ही काहीही काळजी करू नका. इकडे प्रिया त्याचा कॉल ऐकते आणि नंतर म्हणते, बरं झालं, माझं आज तर काही भिंग फुटणार नाही, पण पुढचे पुढे काय होईल ते बघूया. पण प्रियाची नक्कीच वाट लागणार आहे प्रेक्षकांनो, कारण ती खूपच खोटं बोललेली आहे. आणि याच बाबतीत नाही, प्रत्येक बाबतीत पावला पावलावर प्रिया खोटं बोलत असते. नंतर हे सगळे बसलेले असतात तेव्हा अश्विन खूप आनंदात असतो आणि तो म्हणतो, सायली वहिनी बरं झालं तू ब्लड दिलं, कारण आत्याला तेव्हा ब्लड मिळणं खूप गरजेचं होतं. आता तू ठीक आहेस ना. इकडे प्रिया येते आणि तिचा ड्रामा सुरू होतो. अश्विन, अरे मी एका ठिकाणी अडकले होते रे ट्रॅफिकमध्ये आणि मला यायचं होतं, कुठे माझी आई आणि मला ब्लड द्यायचंय तिला, सांग ना कुठे. इकडे अश्विन तिच्यावर खूप